श्री स्वामी समर्थ श्री गोविंद महाराज समर्थ यांच्या पावनभूमीमध्ये ग्रामविकास मंडळ पिंपळगाव हरेश्वर या संस्थेमध्ये मी चिटणीस म्हणून निवडून आलेलो आहे आणि या संस्थेवर अनेक व्यक्ती राजकारणी स्वतःच्या राजकारणासाठी आणि स्वार्थासाठी वेगवेगळे आरोप करत आहेत। त्या आरोपाचं खंडन करणे म्हणजे एक प्रकारे कुत्रा चावला तर त्याला चावण्यासारखं आहे असं आम्ही गृहीत धरत होतो। म्हणून आम्ही आजपर्यंत कोणत्याही आरोपाला मीडियामार्फत उत्तर दिले नाही, परंतु त्याचा गैरसमज पब्लिकमध्ये पसरतोय आणि त्याच्यामुळे ते आरोप पब्लिकला खरे वाटत आहेत। ते होऊ नये म्हणून आज मी ही मुलाखत तुम्हाला देत आहे आणि त्या मुलाखतीमध्ये संस्थेवर जे जे आरोप लोकांनी केलेले आहेत, ग्रामस्थांनी केले आहेत, राजकारण्यांनी केले आहेत, त्यांची उत्तरं मी देण्याचा प्रयत्न करतोय। आता या संस्थेचा इतिहास बघितला तर ही संस्था खूप जुनी आहे। जुनी इमारत बांधकाम आज रोजी काही ठिकाणी गळते आणि मागे त्याच्यावर काही भाग पडला पण होता, परंतु तो पडल्यानंतर 15 वर्षामध्ये त्या इमारतीचे दुरुस्ती किंवा त्याच्यावर काही पर्याय करता येईल अशा मागच्या कोणत्याही कार्यकारिणीने निर्णय घेतला नव्हता। आम्ही तो निर्णय घेतला आणि या ठिकाणी ही शाळेचं नवीनच बांधकाम करावं लागेल हे इंजिनिअरिंगच्या सल्ल्याने ठरवल्यानंतर गावातील शाळेच्या बॅक साईडला असलेली जागा या जागेवर आपण शाळा बांधकाम करण्याचं ठरवलं आणि त्या संदर्भात मेळावे घेतले, पालक मेळावा घेतला आणि त्या मेळाव्यामध्ये पालकांना माजी विद्यार्थ्यांना आवाहन केलं। त्यांनी जवळपास देणगी देण्याचं आपल्याला कबूल केलं, काहींनी देणगी पण दिली। त्याच वेळेस जवळपास 25-30 लाख रुपये आपल्याला देणगी पण मिळालेली आहे आणि या देणगीच्या रकमेतूनच बांधकाम सुरू करायचं या हिशोबाने आम्ही शाळेच्या बांधकामाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम घेतला। त्या कार्यक्रमासाठी गावाच्या इतिहासामध्ये आजपर्यंत गावात जर घर बांधकाम करायचं असेल तर फक्त बांधकाम परवानगी ग्रामपंचायतची लागते। त्याप्रमाणे आम्ही ग्रामपंचायतची परवानगी घेतली होती आणि त्यानुसार बांधकाम सुरू करायचं ठरवलं होतं। परंतु जेव्हा विरोधी पार्टींनी कोर्टामध्ये केस टाकली आणि त्या केसेसमध्ये उल्लेख केला की ही जुनी इमारत पाडत आहेत आणि नवीन इमारत बांधकाम करताना येणे केलेलं नाही आणि येणे केलेलं नसताना बांधकाम करतायत असा कोर्टामध्ये जेव्हा केसेस दाखल झाली तर त्यामुळे आम्हाला येण्याची परवानगी घेण्यासाठी प्रयत्न करत आहोत। आता हा प्रयत्न करत असताना त्यावेळेच्या सुरुवातीमुळे आम्ही विटा जमा केल्या, वाळू जमा केली आणि बांधकाम सुरू करणार होतो, परंतु हा आरोप टाकल्यामुळे आपल्याला येण्याची परवानगी टाकली। येण्याचा प्रस्ताव जेव्हा आपला कलेक्टर ऑफिस पर्यंत गेला त्यावेळेस त्या प्रस्तावामध्ये अनेक त्रुटी काढण्यासाठी स्वतः विरोधी बोलणारे संचालक मंडळातील काही संचालक तिथे जाऊन तहसीलदार प्रांत यांच्यावर दबाव टाकतात आणि त्यामुळे परवानगी मिळायला थोडा वेळ लागतोय। त्याच्यामुळे आमच्यावर पहिला जो आरोप आहे की देणग्या जमा केल्या आणि बांधकाम सुरू करत नाही, या आरोपाचं मी खंडन करतो की बांधकाम आम्ही करणारच आहोत, फक्त कायदेशीर बाबीची पूर्तता झाल्यानंतर येणे झाल्यानंतर बांधकामाची सुरुवात होईल। त्याचबरोबर या बांधकामाच्या बाबतीत आमच्यावर मागच्या आठवड्यात दुसरा आरोप झाला की विटा जमा केल्या आणि विटा हरवल्या। तुम्ही बघू शकतात की विटांच्या थप्प्याला चुना मारून व्यवस्थित आपण ठेवलेले, एकही वीट इकडे तिकडे झालेली नाहीये।
आणि त्या विटा चोरीला जाऊ नये, वाळू जाऊ नये म्हणून आपण त्याला कंपाऊंड करून कंपाऊंडला कुलूप सुद्धा लावलेलं आहे. त्याच्यामुळे त्याचीही चोरी कुठे होणार नाही याची खबरदारी घेतलेली आहे. परंतु आरोपच जर करायचे असेल तर आपण त्याला काय उत्तर देऊ शकतो. त्याचबरोबर आर्थिक देवाणघेवाण करून आपण असा खोटा आरोप केलेला आहे. आम्ही कोणत्याही व्यवहारात संस्थेचा पारदर्शक व्यवहार राहील, चेकनेच व्यवहार केला जातो. त्यामुळे त्या ठिकाणी आमच्याकडनं कोणत्याही प्रकारचा व्यवहार हा खोटा केला जात नाही. आणि स्वतः केलेल्या कृत्याचे समर्थन करण्याच्या हिशोबाने ही मंडळी आपल्यावर आरोप करतात. खोटे कागदपत्र तयार केले, संचालक मंडळात हुकुमशाह बसलेले आहेत. आता या ठिकाणी कामकाज करत असताना जर का समजा समोरचा चुकत असेल तर त्याला बोलल्याशिवाय पण काय कोणतीही प्रतिक्रिया देता येत नाही. त्याच्यामुळे आणि तुम्हाला जर खोटंच काम करायचं असेल तर तुम्ही करू शकतात, पण आम्ही आमच्या काळात करू देणार नाही आणि होऊ देणार नाही. ही जर भूमिका आमच्या अध्यक्षांनी घेतली तर ते हुकुमशाह होतील का नैतिकतेच्या दृष्टीने ते एक चांगले न्यायाधीश होतील याचा विचार गावकऱ्यांनी करावा. त्याचबरोबर कायदे धाब्यावर बसवून बसवले व मान्यता घेतली, शिक्षक भरती केली. मागच्या काळामध्ये जवळपास 44-45 लोक भरती झालेली आहेत आणि त्यांच्या भरती केलेल्या लोकांच्या जागांच्या मान्यता सुद्धा नाहीत. संच मान्यतेमध्ये त्यांचे पद सुद्धा उडालेले आहेत. अनेक लोकांचे काम आम्ही आल्यानंतर सुद्धा कंप्लीट झाले, त्यांनी ते पेंडिंगच आहेत. त्याच्यामुळे त्या लोकांचं काम कसं होईल, कारण या लोकांनी जरी पैसे दिलेले असले तरी ते संस्थेमध्ये त्यांचा 1 रुपया देणगी म्हणून जमा नाही. एवढ्या भरती केलेल्या लोकांचा ते सगळे पैसे कोणाजवळ आहेत जे आरोप करतात त्यांनाही माहिती आहे आणि गावालाही माहिती आहे, तरी सुद्धा असा खोटा आरोप केला जातो. एकामागे किती पैसे देतात साहेब? काहींचे 7 लाखापासून तर 35 लाखापर्यंत रेट आहे. कोणत्या पदाचा कोणता किती आहे ते आपण तुम्ही प्रत्येक कर्मचाऱ्याला विचारू शकता, तो तुम्हाला सांगेल. त्याने माहिती दिली तर ते करेल, कारण पैसे देणारे ते घेणारे हे. त्याच्यामुळे आम्ही फिक्स आकडा पण नाही सांगू शकत आणि किती कोणी किती दिले हे पण नाही सांगू शकत. घेतलेले पैसे पुढे जमा याचं काही तारतम्य आहे ना. त्यांच्या जो ज्यांनी आरोप केला होता त्यांनाच मग विचारा ना. ते मागच्या संचालक मंडळात पण होते आणि नवीन संचालक मंडळात पण आहेत राहायला. त्याच्यामुळे त्या पैशाचा हिशोब सुद्धा त्यांनाच विचारा. आणि किती लोक भरती केलेले यादी पाहिजे असेल तर यादी आम्ही देऊ शकू तुम्हाला, की मागच्या 2015 पासून त्यांची जी बॉडी होती 2023 पर्यंत त्यांनी कामकाज पाहिलं. त्या 23च्या काळामध्ये कोणत्याही शाळेमध्ये गेले आणि त्या हेडमास्टरला विचारलं की या तारखेच्या आतले नेमणूक केलेले किती लोक आहेत, तर तुम्हाला यादी सुद्धा तयार करून मिळू शकेल. एवढे लोक भरती झालेले आहेत त्यांनाही माहिती आहे. त्याच्यातले 50% त्यांचे स्वतःचे नातेवाईक आहेत आणि त्याच्यामुळे ते हे असे आरोप करतायत. आता राहिला विषय निवडणुकीचा. आमची निवडणूक झाली. निवडणूक होण्यासाठी 2023 पर्यंत 6 वर्ष झाले होते. 3 वर्षांच्या अगोदर त्यांची मुदत संपली. 3 वर्षामध्ये निवडणूक घेतली नाही. सभासदांनी धर्मादायुक्तांकडे अर्ज केल्यामुळे आणि तिकडच्या पाठपुरावा आल्यामुळे त्यांनी निवडणूक घेतली. निवडणूक घेण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्याची नेमणूक माजी संचालक मंडळाने केली. त्याच्यावर कामकाज पाहण्यासाठी एक संचालकाची नेमणूक केली आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची नेमणूक त्यांनीच केली आणि त्या पद्धतीने निवडणूक झाली. निवडणूक रात्री 5 वाजेपर्यंत, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत निवडणूक संपली. मतदान झालं. तोपर्यंत गावगाड्याच्या निवडणुकीत जसं वातावरण असतं तसंच शांततेत होतं. रात्री 7 वाजता मतमोजणी सुरू झाली. एक निकाल तयार झाला. पहिल्यांदा अध्यक्षांचं मतमोजणी झाली, नंतर चिटणीसांची झाली, नंतर आश्रयदात्यांची झाली, त्याच्यानंतर मागासवर्गीयांची झाली, व्हीजेएनटीची झाली, लेडीजची झाली आणि नंतर जनरल
डायरेक्टरांची मतमोजणी झाली. ही मतमोजणी जशी झाली तशी एकेकाचं डिक्लेरेशन त्याच दिवशी त्याच रात्री निवडणूक अधिकाऱ्याने तोंडी केलं. तुमच्या मीडियावाल्यांनी त्याचं चित्रीकरण पण केलेलं आहे. त्याच्यानंतर मतमोजणी झाल्यानंतर काही संचालकांना शंका आली, त्याच्यामुळे काहींनी अर्ज दिला फेरमतमोजणीचा. फेरमतमोजणी सुद्धा करण्याचं ठरलं, परंतु रात्री 2 वाजले होते, तर उद्या 2 दिवसानंतर मतमोजणी होईल असं सांगण्यात आलं. 2 दिवसाचं पत्र सुद्धा कोणती संचालकांचीच फेरमतमोजणीचा अर्ज होता, संचालकांचाच मोजणी करायचं ठरवलेलं होतं. पण 2 दिवसानंतर स्वतः डॉक्टर शांतीलाल तेली यांनी अर्ज दिला आणि ती फेरमतमोजणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडनं करून घेतली नाही, होऊ दिली नाही. त्यांच्यावर दबाव टाकला आणि पोलीस स्टेशनचा धाक दिला. या सगळ्या त्यांच्या अर्जात दिलेल्या आहे, दांगडो होईल, अमुक होईल, आणि त्यामुळे फेरमतमोजणी झाली नाही 9 संचालकांची, असं मुख्याध्यापकाने सुद्धा त्यावेळेस लेखी दिलेलं आहे निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने. हे सगळे प्रोसिजर कंप्लीट झाल्यानंतर 10 दिवसानंतर माजी संचालक मंडळाने वार्षिक सर्वसाधारण सभा घेतली. संपूर्ण गावातून जे सभासद आहेत किंवा परिसरातले सभासद आहेत त्यांची ही वार्षिक सर्वसाधारण सभा असते. घटनेनुसार ही सर्वोत्तम सभा असते. त्या सभेमध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने संपूर्ण निकाल वाचून दाखवला. निवडून आलेल्या सर्व संचालकांचा सत्कार केला आणि कारभार आमच्या ताब्यात दिला. तरी सुद्धा ह्या संचालक मंडळाने त्या दिवसापासून कारभार सुरू केला. हा कारभार सुरू करत असताना निवडणुकीमध्ये काही आमच्या पॅनलचे 11 उमेदवार निवडून आले, त्यांच्या पॅनलचे 4 उमेदवार निवडून आले. 15 जणांचं संचालक मंडळ झालं. त्या 15 जणांच्या संचालक मंडळामध्ये पहिल्या मासिक मीटिंग मध्ये बँकेचे व्यवहार करण्याचे अधिकार देण्यात आले. त्या मीटिंगला स्वतः डॉक्टर शांतीलाल गेंदीलाल तेली हे माजी संचालक आणि निवडून आल्याच्या नवीन बॉडीतील संचालक म्हणून हजर होते. त्यांनी कोणताही विरोध केला नाही किंवा विरोध नोंदवलेला नाही. अशा पद्धतीने आमच्या हातामध्ये सत्ता आली. आम्ही कारभार पाहायला सुरुवात केली. पुढे काही काळानंतर त्यांच्या पायाखालची वाळू सरकली की आपण ते कोर्टात गेले होते, कारण आपण चेंज रिपोर्ट धर्मादाय आयुक्ताकडे टाकला होता. धर्मादाय आयुक्ताकडे केस चालू असताना ना हरकत दाखल्या सुद्धा यांनी दिलेल्या आहे माजी संचालकांनी. नंतर त्याच्यावर हरकत घेतली आणि हरकत घेऊन त्या ठिकाणी केस उभी केली, वकील लावला. तोपर्यंत 6 महिन्यापर्यंत आम्ही नवीन बॉडीने जे संचालक मंडळाचा चेंज रिपोर्ट मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवला होता, वकील सुद्धा लावलेला नव्हता. आम्ही स्वतःच प्रस्ताव सादर केला होता आणि त्याला मंजुरी मिळण्याच्या मार्गावर होती. यांनी हरकत घेतल्यामुळे त्या ठिकाणी केस सुरू झाली आणि मग त्या ठिकाणी सांगण्यात आलं की निवडणूक झालीच नाही, निकाल दिलाच नाही. या प्रोसिजर नुसार पुढे काही काळानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला स्वतः तिथे बोलवण्यात आलं. त्याने सांगितलं मी निकाल दिलेला नाही, निवडणूक झालेली नाही. मग आम्ही स्वतः अर्ज दिला की निवडणुकीच्या मतपेट्या शाळेमध्ये जमा केल्यानंतर त्या ठिकाणी पुढच्या तारखेला त्यांची पेट्या फोडून मतमोजणी घेण्यात आली. मतमोजणी घेताना जी संचालक मंडळांची मतमोजणी होती त्या मतमोजणीची स्लिप त्या ठिकाणी सापडली. माझ्याकडे कागद नाहीत असं निवडणूक निर्णय अधिकारी म्हणत होता. निकाल माझ्याकडे मागच्या लोकांनी दिलेला नाही, माझ्या खालच्या लोकांनी दिलेला नाही. त्या ठिकाणी ती स्लिप सापडली म्हणून 9 संचालक मंडळांचा निकाल जो आहे तो ठेवला आणि जे वरचे जे आश्रयदाते अध्यक्ष यांची मोजणी धर्मादाय आयुक्तांच्या कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या समक्ष डॉक्टर शांतीलाल गेंदीलाल तेली यांच्या समक्ष आणि संस्थेचा प्रतिनिधी म्हणून मी माझ्या समक्ष 5 जणांच्या समक्ष फेरमोजणी करण्यात आली.
त्यांच्यावर या तिघांच्या सह्या आहेत, माझी स्वतःची सही आहे, शांतीलाल डॉक्टरांची सही आहे, निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची सही आहे. तुम्हाला असं जेव्हा सांगण्यात आलं ही मोजणी बरोबर आहे का, हो मान्य आहे असं म्हणून सह्या केलेल्या आहेत. काही ऑब्जेक्शन ठेवलेले असतील ते पण लिहिलेले आहेत. पण हा निकाल आता लागलेला आहे, पुढच्या तारखेला चेंज रिपोर्ट आपला मंजूर होणार म्हणून हे गृहीत धरल्यावर त्यांनी नाशिकला कोर्टात केस केली, पुढे औरंगाबाद हायकोर्टात सुद्धा केस दाखल केली आणि मग पुढच्या टप्प्यामध्ये आमच्यावर आरोप करण्यात आला की अपंग संस्थेच्या सभासदांमध्ये अपंगांची संख्या 2-3 आहेत, संमती पत्रकावर मतदान झालेलं आहे. माझं असं म्हणणं आहे की संमती पत्रावर जे मतदान झालेलं आहे ते कोणाचं झालंय, माझ्या पार्टीचं का त्यांच्या पार्टीचं, हे मी कोणीही सांगू शकत नाही, दोघांच्या पार्टीचं झालेलं आहे. पण संमती पत्रावर मतदान करू द्यायचं का नाही द्यायचं याचा अधिकार निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला आणि त्याच्यावर कंट्रोलिंग समिती, माजी अध्यक्ष आणि एक संचालक यांची होती, त्यांना होता. 8 महिन्यापर्यंत ती गोष्ट तुमच्या लक्षात आली नाही, 1 वर्षापर्यंत ती लक्षात आली नाही, मग आताच तुम्ही ती का काढली? त्याचं कारण असं की धर्मादाय आयुक्ताकडून चेंज रिपोर्ट मंजूर होतोय, मग आता काहीतरी कारण द्यायचं आणि याच्यात अडथळा आणायचा, अशा पद्धतीने त्या ठिकाणी तो अडथळा आणलाय. आणि त्या मुद्द्यावर, बांधकामाच्या मुद्द्यावर नाशिकला आणि औरंगाबाद हायकोर्टात केस टाकली आहे आणि निकाल येण्यास उशीर होतोय. आणि त्यांनीच गावात जाऊन सांगायचं की नाही, त्यांना चेंज रिपोर्ट मंजूर नाही. आता तुमच्याच बाईटमध्ये डॉक्टरांनी एक बाईट दिलेली आहे मागच्या आठवड्यात, त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की यांना कोणताही अधिकार नाही. मग डॉक्टर साहेब, तुम्ही त्या ठिकाणी आम्हाला अधिकार नाही, तुम्ही संचालक म्हणून मीटिंगला कसे काय येतात? नवीन निवडणूक आली त्या मीटिंगला तुम्ही सही करतात, त्या ठिकाणी हजर राहतात, तुम्हाला पत्र भेटतं, तुम्ही त्या ठिकाणी हजर राहतात आणि तुम्हीच म्हणता निवडणुकीचा निकाल लागलेला नाही, यांना अधिकार नाही. मग तुम्हाला कोणत्या पद्धतीने अधिकार मिळतोय? आम्हाला आपण चालायचं हे मला मान्य नाही. मी एवढंच म्हणेल की जे चूक आहे ते चूक ठेवा, जे खरं आहे ते बोला. खोटे आरोप करण्यात काही अर्थ नाही.